चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. आपण आपल्या पूर्वीच्या चालू असलेल्या अभ्यासाकडे आज थोडक्यात वळूया. मनाचा हात सोडल्याखेरीज आनंद नाही. आपण मनावर बरंच पाहिले तरी सुद्धा मनावर कधी पाहून संपलेलं नाही आणि संपण्याची शक्यता नाही, कारण मनच पाहता येत नाही. तर त्याचं पाहून कसं संपेल? कधी दृश्य वस्तू आहे तर अगदी सांगोपांग अभ्यासून ती संपवता येईल, मनाची कशी संपवता येईल? म्हणून आजवर किती लिहून झालेलं आहे, किती लिहिलं जाईल. आपल्याला जरूर आहे ते एकदा कळलं की आपलं काम होतं, बाकी मनाचा कारभार तसाच राहतो. तर इथे एक त्याच्या मनाच्या संबंधी जे मुद्दे आहेत त्याच्यातला एक हात आहे. एक मुद्दा सांगितला की हात सोडल्याशिवाय आनंद मिळत नाही. मनाचा हात सोडल्याखेरीज आनंद नाही. आपल्याला आनंद जर मिळवायचा असेल तर मनाचा हात सोडून दिला पाहिजे. हे जर समजून घ्यायचं असेल तर आपली जी अगदी जन्माला आल्यापासून आज अखेर जिथे आपल्याला कुठे जाणीव झाली तिथपासून जी तळमळ सुरू आहे सतत, सुखालागी करीची तळमळ तरी पंढरीची एक वेळ आहे ना, तसं सुखालागी करीची तळमळ, तसं ते आपली तळमळ नक्की कशासाठी चालू आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्यावं. ती सगळी तळमळी मागची प्रेरणा ही एका बाजूनं सुखाच्या प्राप्तीसाठी आणि दुसऱ्या बाजूनं दुःख टाळण्यासाठी आहे. या दोनच प्रेरणांनी माणसाची सारखी हालचाल सुरू आहे. आपण जर पाहिलं तर सुख मिळावं आणि दुःख टळावं, ह्या जो आनंद म्हटला आहे तो नंतर बघू, पण प्रथम हे की ह्या सगळ्या तळमळी मागे प्रेरणा दोन आहेत, सुखाच्या प्राप्तीचे, दुःख टाळण्याचे. अगदी लहान दुपट्यावरचं बाळ ते सुद्धा तेही तळमळ कळतं आणि बाकीच्यांनाही तळमळ लागते की ते वळेल केव्हा, पुढे सरकेल केव्हा, बसेल केव्हा, उभं राहील केव्हा, फटाके वाजवेल केव्हा वगैरे काय असेल ते. तर ते जे काय असेल ते केव्हा उभं राहील, बसेल, चालेल, फळेल अशी तळमळ लागलेली आहे. त्याच्या मागं आपलं विचार काय आहे? तो नैसर्गिक प्रगतीचा भाग आहे. एक साल त्या प्रगतीने काय साध्य होणार? तर गोष्टी सुखाच्या होतील. आज त्याला पाणी तिथे नेऊन घालावं लागतं, उद्या ते त्याचं ते जाऊन पाणी पिईल. क्षणभर विचार घ्या, आपली तळमळ कशासाठी आहे? मूळ तळमळ काय आहे? नियमाप्रमाणे सर्व गोष्टी घडून याव्यात असे आपली काही मनामध्ये तळमळ आहे का? त्यासाठी तळमळ आहे का? त्यासाठी तळमळ नाही आहे. त्यामुळे जे सुख निर्माण होणार आहे त्याच्यासाठी तळमळ आहे. पण नेहमी एक पाऊल पुढे जावं, म्हणजे तत्त्वज्ञान लगेच लागतं. तशी काय आहे ते कशाच्याही मागे. विनोबा त्याला प्रश्नाला प्रश्न विचारणं असं म्हणतात. प्रश्नाला प्रश्न विचारावा. तेव्हा ही तळमळ आहे, ती मुलालाही तळमळ आहे. त्यालाही असं वाटतं सारखं काहीतरी करावं. तो नुसतेच हातपाय हलवत असतं, आपण पाहिलं असेल. अगदी प्रसवातीन बाळ आहे, काही दिवसाचा आहे, महिन्याचा आहे, नुसतेच हातपाय हलवत, त्याची सुद्धा तळमळ चाललेली आहे. त्याला असं वाटतंय करावं काहीतरी, वळावं, ते जमत नाही आहे, असं झालेलं आहे. इथपासून सुरू झालेली आहे तळमळ. कधी तळमळ लहानसान नाही आहे, ही इतकीपासून आहे. ही आता आपल्याला हे दुसरं बाळ बघताना लक्षात येतं. त्यावेळेची आपली जाणीव नसेल, काही थोर महात्म्य असलेली तेव्हापासूनची सगळी आठवण असलेली. पण या क्रियेनं काय होईल तर जे मला हवं आहे ते माझ्या स्वाधीन होईल, हा त्याच्या मागचा विचार आहे. न कळत मागे काय विचार चालू आहे? जे मला आत्ता हवं आहे, त्याला काय पाणी हवं आहे, काय दूध हवं आहे, काय खायला हवं आहे, काय जे हवं आहे ते त्याच्या स्वाधीन होईल अशी त्याची कल्पना आहे. त्यामुळं सुख स्वाधीन होईल किंवा सुखाच्या प्राप्तीचं साधन असेल. आता तिथे पाणी असेल समजा, काय दूध ठेवलं असेल, काय ठेवलं असेल, तर ते साधन जे आहे ते जवळ येईल. म्हणून ते सरकतं पुढे पुढे सरकतं. ते सुद्धा खेळण्याच्या दिशेने सरकतं, काही वस्तूच्या दिशेने सरकतं, आवडणाऱ्या गोष्टीच्या ठिकाणी सरकत असतं सारखं. ते सरकण्याचा त्याचा उद्देश काय? तर सुखाच्या प्राप्तीचं जे साधन आहे, जे पाणी आहे, काय जे आहे ते जवळ आणावं. ही तळमळ चालू आहे. ह्या तळमळी पडीकडे आपल्या आयुष्याचं सार म्हणून काही सांगता येईल का असा विचार करून पहा. तिथे ते पाण्याचं भांडं आहे,
पुढे ते घर आहे, पुढे ते आणखीन काय आहे का त्यात आता पुढे आपण विस्तार करत जावं, लक्षात आहे की किती आहे ते मूळ तेवढं आहे. सुखाच्या बाबतीचं साधन जवळ यावं. आणि जर आहे त्या ठिकाणी अस्वस्थता निर्माण झाली असेल काही कारणाने, बाळावस्था होती काही वेळेला, अस्वस्थ असतात, म्हणजे लक्षात येतं काहीतरी झाले, काय झाले, शिशू झाली, काहीतरी एवढंच असते, त्याचं दुःख काय असायचं. पण बाळाचं ते टाळायचं असतं दुःख, म्हणून ते आरडाओरडा करतात. एक वेळ ते पाणी नाही मिळालं तरी चालेल, पण त्या अवस्थेत ते हरडाओरडा करतात, कारण त्याला ते दुःखाची परिस्थिती आहे आणि ती टाळायची आहे, त्याला ओलं लागते आणि ते टाळायचं आहे. नॅचरल, सिम्पल अगदी आहे. पण त्याच्यामागे विचार कोणता आहे की हे दुःख टाळावं, ते उचलून कोरड्या जागी त्याला ठेवा. छोटंसं बाळ आहे, मी मुद्दाम त्याचं उदाहरण का घेतो, तर मोठ्यांची उदाहरणं त्यांची त्यांना घेता यावेत मोठ्या परिस्थितीत. तर ते त्यांना ते ओल्यात आहे ते नेऊन कोरड्यात ठेवलं की ते शांत राहतं. आता हे जे ओल्यात होतं, काय ओल्यात थोडं वेळ राहिलं असतं तर त्याचं काही एवढी तब्येत बिघडली असते असं काही नाही, पण ते टाळायचं आहे, दुःख टाळावं आणि सुख जवळ करावं, ही प्रेरणा आहे मूळ. तेव्हा ते जाऊन आपल्याला स्वतःला जाऊन ते पाणी पिऊन येण्यासारखं नाही आणि ती ताण भागवता येण्यासारखी नाही. अशा वेळेला मग ते अवलंबून राहतं, मग आरडाओरडा करतं. ते म्हणून ते लहान मुलं ओरडतं, समजा काय ओरडतं त्याचं त्याला माहिती, त्याला काय अजून म्हणता येत नसतं, काय नसतं. मुद्दामच ते उदाहरण चालवतं एवढ्यासाठी की आरडाओरडा करतं. त्या आरडाओरड्याच्या स्वरूपावरनं कळतं की ह्याला भूक लागली आहे, असं काहीतरी टोचते, काहीतरी होतं आहे. हे बरोबर आईला फरक कळतात की ह्या वेळेस भुकेसाठी हे रडलं का, काय ह्याला होतंय म्हणून रडलंय, काही दुःख टाळण्यासाठी रडलं. म्हणजे आपल्या भाषेमध्ये आता ते आपण करून घ्या की हे सुख मिळवण्यासाठी धडपडतंय का दुःख टाळण्यासाठी धडपडतंय, आणि सुखात सुद्धा कोणतं सुख मिळवण्यासाठी धडपडतंय, तहानेचं आहे ते म्हणजे पाण्याचं, किंवा इकडे भुकेचं आहे तर ते त्याचं आहे का, हे कशाचं आहे हे कळतं आणि बरोबर ते आईच्या लक्षात येतं. मग ते तिला ते प्रयत्न करावे लागतात. आता त्याला ते जाऊन घेता येत नाही, पाणी जाऊन घेता येत नाही, उदाहरणार्थ पाणी घेता येत नाही म्हणून ते ओरडलं. आता ओरडणं ही सुद्धा एक तळमळच आहे व्यक्त करण्याचं साधन. जसं एक रांगत जाणं आहे तसं ओरडणं सुद्धा आहे, कारण रांगता येत नाही म्हणून ओरडलं. म्हणजे ह्यामध्ये मोठा फरक नाही आहे. ते सुखाला लागणारं जे पाणी आहे ते मला घेता येत नाही म्हणून मी ओरडतो. मग मोठेपणी सुद्धा असंच वेगवेगळ्या कारणांसाठी समजून घ्या आता बरोबर कसं आहे ते सुटत जातं. एक खोडं पाहिलं, एवढं पाहिलं की पुढे सगळं. तेव्हा ही गोष्ट मूळ आपल्या एका गोष्टीवर साध्या प्रकाश टाकते जी गरजेची आहे. पाणी गरजेचं आहे. मूल काही उगाच आपल्याला त्रास देणारं मुलं असं मी समजत नाही, अगदी नैसर्गिक आहे असं समजतो. सगळंच असं असतं असंही नाही. लक्ष वेधून घेण्यासाठी सुद्धा मुलं रडतात, म्हणजे मोठी मग म्हातारपणापर्यंत. तर ते आपण वजा करू, तो मनाचा आणखीन पुढचा खेळ आहे. पण निदान एवढं तरी आहे की जी गोष्ट गरजेची आहे पण जी देहाच्या सुखाची आहे ती मिळवण्यासाठी ही धडपड सुरू आहे. म्हणजे सुखाच्या प्राप्तीची कुठल्या, देहाच्या. त्याला काय भजन ऐकावं म्हणून ती तळमळते असं वाटते का आपल्याला, का ज्ञानेश्वरी ऐकावी म्हणून तळमळते असं वाटते नाही. ते फक्त अन्न पाणी देहाच्या सुखाचं होईल, त्याला तेवढ्याच सुखाची कल्पना आहे म्हणून तेवढ्याच सुखासाठी धडपडते. त्याच्यापेक्षा मोठं झालं, मोठ्या सुखाची कल्पना आली, खेळाची कल्पना आली की खेळासाठी धडपडेल. नाही सोडलं खेळासाठी तर ते ओरडेल. जे पाण्यासाठी ओरडत होतं ते आता खेळायला सोडत नाही म्हणून ओरडेल. फरक ह्याच्यात काही नाही, मूळ तत्व तेच आहे. तर तसंच ते पुढे पण तसंच राहतं शेवटपर्यंत. तेव्हा देहाच्या सुखाच्या प्रेरणेचं बीज अगदी लहान मुलात रोवलेलं असतं, त्याचा पुढे वटवृक्ष झालेला आपल्याला दिसतो. देहसुखाचे करण्या प्राणी रात्रंदिन राबतो, तो अभंग आहे ना आपल्याकडे, आम्ही नामबळी चालतो. तर ते जे आहे ते त्या प्रेरणेचं, देहसुखाच्या प्रेरणेचं बीज आहे, ते रोवलं जातं आणि आपण त्याला खत पाणी घालून घालून आपण पाहिलं असेल अनेक ठिकाणी. मी मगाशी गरजेवर बोट ठेवलं होतं, तर गरज हा विषय बाजूला राहून मला स्वतःला काय वाटते ते त्या बाळाचं करावं असं वाटायला लागतं. खा तू, अजून गोड खा, अमुक खा, पाणी पी, नको तू घे, त्याला नको आहे बाहेर तरी घ्या. हे जे आहे ना हे पुढे आता त्यात बुडवण्याचं काम चाललेलं आहे. म्हणजे आधी त्याला प्रेरणा आहे, बीज आहेच आहे, तर त्याचा अंकुर होणार आहे, त्याचा वृक्ष होणार आहे. तर आणखीन कशाला चुकीचं खत पाणी तरी घालू नये, पण ते घातलं जातं आणि यामुळं देहाच्या सुखाच्या प्रेरणांचं बीज पक्क बळकट होतं. आणि हे जे मूळ आहे तिथून सुरू आहे. आता ह्याच्यात त्यांनी ते पाणी पिऊ नये का असा प्रश्न आपण विचारू. पाण्यासाठी तळमळ करू नये का, तर करावी. कारण देह जो जगवायचा आहे तो त्या पाण्यावर जगणार, त्या अन्नावर जगणार, हे सगळ्यावर जगणार म्हटल्यावर त्याला त्याची गरज आहे, तर ते त्यांनी करायला पाहिजे. याबद्दल दुमत याबद्दल नाही आहे. प्रेरणेचा प्रश्न आहे,
ती जी प्रेरणा आहे ती प्रेरणा फक्त या दोन गोष्टी आहे की सुखाची साधनं मिळवावी. मूळ सुखाची प्रेरणा ती आता देहसुखाची झाली, हे आता आणखीन स्पष्ट झालं. आणि दुसरं ती दुःख टाळण्याची झाली, ती देह दुःख टाळण्याची आहे. आता मला ओलं लागते, मला त्रास होतोय म्हणून टाळतं, पुढे मला झळ लागू नये म्हणून माणसं सुद्धा टाळतो मनुष्य. ते कसं असतं की बीजात फार छोटं दिसतं पण वृक्षात मोठं दिसतं, म्हणून पहिल्यांदा बीजातून शिकावं, वृक्षात बघावं. मग निंदा करणारा मनुष्य बसून घेऊन त्याला चहा पाणी द्यावं अशी काही आपल्याकडे घटना घडतात का? नाही, मनुष्य टाळतो त्यांना, कारण त्याला ते सुखाचं होत नाही. देहाच्या सुखाची कल्पना आता ती मनाच्या पातळीवर गेली. त्या सुखात मग त्याला ते तिथून मग पुढचे सगळे विस्तार आहेत. ते मनाचा हात सोडण्याचा प्रश्न का निर्माण झाला? तर ही जगण्यासाठी जे साधन आहे ते त्याला गरजेचं आहे, पण ते मिळवीन ही जी प्रेरणा निर्माण झाली, त्या प्रेरणेपोटी साधं पाणी मिळवणारं किंवा साधं अन्न मिळवणारं ते पुढे ज्ञान, पैसा, जमीन जमला, मान सगळं. मग आता हळूहळू मान वगैरे सुरू झाले. मग त्यात ह्या गोष्टी स्थूल नाही आहेत, घरदार स्थूल आहे, पाणी स्थूल आहे, कळतं आपल्याला. पण आता हळूहळू ज्ञान वगैरे सगळं ते सुद्धा माझ्या सुखाचं व्हायला पाहिजेत. माझ्या सुखासाठी ते मिळवलेलं आहे. सुखाला नाही उपयोग भेटलं तर मनुष्य फेकून द्यायला तयार आहे, ज्ञान असलं तरी त्याचा उपयोग नसेल तर. या अर्थाने मग फळवा मिळवा, मग ते साठा करा, मग संचय करून ठेवा. लहान मुलाकडे संचय नाही आहे, ते फक्त जाईल तेवढं पाणी पिऊन झालं की थांबेल तिथे. पण त्याला पुढे जे मन आकाराला येतं आणि जे आधीच्यांचंच आकाराला आलेलं आहे आणि जी संस्कार करता आहेत तर ते संचय शिकवतात पुढे त्याला. मग हळूहळू संचयाची प्रवृत्ती, म्हणजे मुळात मला देहाच्या सुखाची ओढ आणि दुःख टाळण्याची प्रवृत्ती, यासाठी हळूहळू ह्या सगळ्या पुढच्या प्रेरणा निर्माण होतात, त्या सगळ्या संचय वगैरे वगैरे. मग कडू गोष्टी नको वाटतात म्हणून कडू औषध सहजपणे प्यायला जायला असं होत नाही. ते हळूहळू तसंच आहे. ते मनुष्यही तसंच आहे, मग समाजही तसाच आहे, मग बाकीच्या विचारप्रणालीही तशाच आहेत. सगळीकडे पुढे ते लागू होत जातं की अशा गोष्टीपासून एक तर पळ काढायचा, दुःखापासून पळ काढणं आणि सुखाकडे पळत सुटणं, हे दोन कार्यक्रम मनुष्य पुढे आयुष्यभर करीत असतो. असं आपल्या लक्षात येईल की दुःख दिसेल तिथून पळ काढा, ते सुद्धा देहदुःख. बाकीचं एक वेळ होत असेल मनाचा तर एक वेळ कमी, पण इकडे देहदुःखापासून ताबडतोब पळ काढतो, देहाच्या सुखाच्या गोष्टीकडेही ताबडतोब पळ घेतो, तिकडे धावतो. तर हे कायम सुरू राहतं. आणि मग ते होत नाही का की भजनाला कसे बसे 10 आणि भोजनाला शेकड्यांची पंगत पहा, असं असतं ते अनेक ठिकाणी तसं आढळतं बघा. म्हणजे नाही, जेवढे आपल्याकडे होत नाही, जेवढ्या मंडळींनी भोजनाला भाग घेतला तेवढ्याच मंडळींनी जपात भाग घेतला म्हणून कोट्यावधी जप झाला. कारण हा मनाचा ढाचा आपल्याला माहीत आहे, म्हणून हे शक्य झालं. नाहीतर शक्य होत नाही, तिथं गर्दी होते. म्हणून 12 वाजता प्रसादाला गर्दी, सकाळी 6ला नामाला गर्दी नाही, 8ला गर्दी नाही, असं आहे. पण हे जर ढाचा कळला तर त्याला जेवढी गर्दी असेल तेवढीच तिथे असेल. ती देह जगवण्यासाठी आहे, त्यामुळे ती गर्दी तर करावीच लागेल किंवा ती तेवढी संख्या राहीलच, पण ती तिकडे नामाला पण राहील. जे कारण ते देहाचं सुख नाही आहे, नामी कुठे देहाचं सुख आहे, ते मनाच्या उलट आहे. तेव्हा हे सुख देणारी यंत्रणा जी आहे तिला मन म्हणायचं. देहाच्या गोष्टी सुखाच्या किंवा दुःखाच्या आहेत हे सांगणारी जी यंत्रणा आहे आपल्याकडे ती मन आहे. म्हणून अनुकूल वेदनीयम सुखम आणि प्रतिकूल वेदनीयम दुःखम. सुखदुःखाच्या व्याख्या अशा सरळ स्वरूपाच्या गेलेल्या आहेत की ज्याची मनाला अनुकूल वेदना होते, अनुकूल कशाला? देहालाच. शेवटी देहाला धरून ज्याची अनुकूल वेदना लागते, म्हणजे या क्षणी समजा हे फॅन सुरू केले तर बरं वाटेल, खरंच वाटतंय, पण आता ते आवाज येतात, हे बंद ठेवतात, जाऊ देतात, आपल्याला काय करायचं असं म्हणून मग मनुष्य घाम पुसत असतो. बरोबर आहे, मी पण घाम पुसतो इकडे, मला एक कल्पना आहे. अनुकूल वेदनियम सुखम आणि प्रतिकूल वेदनियम दुःखम. त्रास होतोय. वेदना म्हणजे त्याची जी जाणीव आहे, वेदना म्हणजे अशा अर्थाने की जाणीव, तर जाणीव जर प्रतिकूल असेल म्हणजे मनाला ती प्रतिकूल झाली, आता मनाचा प्रवेश झालेला आहे त्याच्यामध्ये. मग मूलचं साठा करतं, खेळण्यांचे साठे असत नाहीत मुलांच्याकडे, तसं आहे ते. म्हणजे ते मुलांच्याकडे खेळण्यांचे साठे असतात, मोठ्यांची खेळणी असतात, त्याचे साठे असतात. तेव्हा अनुकूल वेदनियम सुखम प्रतिकूल वेदनियम दुःखम. मग हे असं की हे मनाचे कारभार आहेत, हे आपल्या लक्षात येईल की अरे हे सुखासाठी पळणार ते सुद्धा देहाच्या, आणि दुःखापासून पळणार ते सुद्धा देहाच्या, आणि त्याला अनुकूल झालं की हे त्याला बरं वाटणार आणि प्रतिकूल झालं की दुःखाचं वाटणार. तेव्हा सुख आणि दुःख ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, यात मनुष्य याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. ही जी जाणीव आहे, ही जी कल्पना आहे, ती सगळ्यात माणसाला अडचणीची आहे, हे आपल्याला म्हणायचं आहे.
की दुर्दैव काय आहे की अनुकूल वेदनियम प्रतिकूल वेदनियम हे कळलं मला, बरोबर आहे, पण एवढंच माणसाच्या आयुष्यामध्ये आहे का, एवढंच माणसाचे स्वरूप आहे का, यासाठीच तो जन्माला आला आहे का, हे लक्षात न येणं हे दुर्दैव आहे. आता प्रवास किती होईल का तर गोष्ट वेगळी आहे, पण आम्हाला हिमालय माहिती आहे एवढं तरी माहिती आहे, बस ठीक आहे. एव्हरेस्ट एवढं तरी माहिती आहे, एवढं तर खूप आहे. कदाचित आम्ही अजिंक्यताऱ्यावर चढून जातो सो हरकत नाही, पण असा एक हिमालय आहे एवढं आपल्याला माहिती आहे ना. तसा ह्या पलीकडे जाण्याची अजून पलीकडे काहीतरी आहे आणि तिथपर्यंत प्रत्येक माणसाला जाण्याची तरतूद आहे याची कल्पना असावी. ही खरी माणसाची जीवनाची निदान इति कर्तव्याची शुभारंभ आहे. चांगल्या किंवा मानवी ज्यासाठी देह आहे त्यासाठी जे जगायचं त्याची ही सुरुवात आहे की सुख आणि दुःख म्हणजे अनुकूल आणि प्रतिकूल ही जी द्वंद्व आहेत या पलीकडे जाण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला आहे. इतर प्राणी त्यासाठी त्याच्या पलीकडे जाण्याची त्यांच्याकडे क्षमता नाही आहे, ती क्षमता आपल्याकडे दिली आहे, ती आपल्याला कळावी यासाठी हे सगळं आहे. आणि आपल्याला त्याची काही वैशिष्ट्य लक्षात येतील. एक दोन उल्लेख करतो पुढे जातो आपल्या मर्यादेमध्ये की यातलं एक तुम्हाला घेऊन दुसरं टाकता येत नाही, हे सुखदुःखाचे वैशिष्ट्य आहे. ते द्वंद्व आहे ते नाण्यासारखं आहे. एक बाजू हातात घ्यायची आणि दुसरी दुसऱ्याच्या हातात ठेवायची असं चालत नाही. केळीची साल एक वेळ तुम्ही केळं खाल आणि दुसऱ्याच्या हातात साली ठेवाल हे चालेल, ते शक्य आहे, पण सुखदुःखाचं तसं नाही आहे. ते हातात घेतलं तर सगळंच घ्यावं लागतं, टाकायचं तर सगळंच टाकावं लागतं. तेव्हा मी दुःखी का, तर मला सुखी व्हायचं आहे म्हणून. इतकं सोपं उत्तर आहे. निसर्गात विचारतो आम्हाला असं दुःख का भोगावं लागतं, तुम्हाला सुख आहे म्हणून म्हणजे दुःख भोगावं लागतं, कारण ते पाहिजे तर हे बरोबर येणारच. असं कसं चालेल नाही का. आपल्याला समजा काय सासू म्हणून मिरवायचं, मी कोणाला म्हणत नाही पण सासू म्हणून मिरवायचं आहे, किंवा काय समजा काय आपल्याला काय काय आजी म्हणून मिरवायचं आहे, तर मग आता सोनवास सोसणं भाग आहे, तर त्याच्यातच येतो, वेगळा येत नाही कुठून. सोनवास म्हणतो तर तसं तो त्याच्यातच येतो, मग तो त्याच्याबरोबर स्वीकारावा लागेल. तो वेगळा असं ते बाजूला ठेवा आणि मी जीवेन मी अमुक होईन असं नाही होणार. ते एक घेतलं की दुसरं बरोबर त्याच्या स्वीकारावं लागेल. तेव्हा असं माणसाला जसं तो त्याचं शरीर बाजूला ठेवून येता येत नाही, तो याचं म्हणजे शरीर सगळे अवयव त्याच्या बरोबर येतात, तसं सुख आलं की बरोबर दुःख घेऊन येतं. दुःखाला कोणी आमंत्रण देत नाही, सुखालाच आमंत्रण देण्याचा प्रश्न आहे, त्याच्यासाठी पळायचं आहे. पण तुम्ही जर दुःखापासून पळत सुटाल सुखही तुमच्यापासून पळत सुटेल. ती दोन्ही जातील, झाली तर दोन्ही जातील. दुःखाच्या मागे वैशिष्ट्य आहे एक जाता आता लक्षात घेण्यासारखं आहे की सुखाकडे मनुष्य पळत चालला तर दुःख त्याच्या मागे लागलेलं असतं. दुःखापासून मनुष्य पळत चालला असतं तर सुख पळत असतं ना त्याच्यापासून, ते पण कधी सापडत नाही. तो दुःखापासून पळतोय ना, सुख त्याच्यापासून पळतं. त्याला असं वाटतं की दुःखापासून पळवं म्हणजे मी सुखात जाईन, एक त्याच्यात गृहीत अपेक्षा आहे, ते सापडत नाही कधी, कारण दुःखापासून असं पळता येत नाही. तर दुःखाला सामोरं जाणं, सुखाला सामोरं जाणं हा त्यांना जागेवर ठेवण्यातला प्रकार आहे. तेव्हा हे झालं आपली नेहमीची उलघाल. आपलं जे नेहमीचं चालू आहे हे सगळं मनाच्या क्षेत्रात येतं. हे सगळं मनाची सुखदुःख जी आत्ता सांगितली ती मनाचे स्वभाव किंवा ठेवणी आहेत, त्यानुसार सुखदुःख होतात. म्हणून मनाच्या जसं एखाद्या गोष्टीला ते लिहिलेलं असतं ना, हे परचेस केलं की एक स्टार टाकलेलं असतो, खाली अटी लागू असं कुठेतरी लिहिलं असतं, म्हणजे ते सगळं फुकटात आहे असं वर लिहिलं असतं आणि मग अटी लागू म्हणजे पैसे मागणं दिले तर चालतील. तर तसं हे प्रकार आहेत. तसं मनाचं हे क्षेत्रात आहे असं तिथे ते टिंबक टाकून खाली लिहिले मनाच्या सर्व अटी लागू. तर त्याप्रमाणे मग मनाच्या अटी कुठल्या आहेत, मन कशा पद्धतीनं सुख दुःख मिळवायला जातंय. दुःख तर त्याच्या पदरात पडतं पण सुख मिळवायला जातं, ते तुलनेने सुख मिळवतं, ते आपलं पर्क करून सुख मिळवतं. त्याच्या सुखाची कल्पना आहेत काही की माझं ते दुसऱ्याचं, हे माझं हे दुसऱ्याचं, तुलना करायची आहे, ह्याच्यापेक्षा हे चांगलं आहे त्याच्यापेक्षा ते वाईट आहे, अशा तुलनेने सुख मिळवायच्या त्याच्या कल्पनाच मुळात मनाच्या मर्यादित गोष्ट आहे या अर्थाने. त्याच्या कल्पना आहेत तशा, ह्याच्यापेक्षा हे बरं. मत्सराने सुख मिळवायची कल्पना आहे. दुसऱ्याचा मत्सर केला, समजा निंदा केली, ते निंदा चालू असली की बरं वाटतं की नाही. मला सांग खरं सांगायचं तर तो काळा बरा जातो, म्हणजे कळत नाही केव्हा वेळ गेला. तर मी आगे तर म्हणलो होतो बघा की काय आपल्या गप्पा रंगल्या, कशा कसल्यात रंगल्या तर ते सांगायचं नाही. मग त्याच्यावर उल्लेख करू नका की बाबा काय अगदी विठोबाचं बोलत बसले, काय पांडुरंगाचं चालली चर्चा, असं काही नसतं. ते कसे वागतात हे कसे वागतात, यांचं कसं झालं त्यांचं कसं झालं तुम्हाला माहिती आहे का, आमकाय का, ते सगळ्यात जो वेळ जातो ना तो कसा जातो ते कळत नाही. हा मनाचा स्वभाव आहे. मनाला या पद्धतीनं सुख मिळवायची सवय आहे. मग ते जर घेतलं असेल तर दुसऱ्या ठिकाणी तसाच एक अड्डा बसलेला आहे असं गृहीत धरा. तो तुमच्याबद्दल बोलतोय. यू कॅनॉट एस्केप इट. तुम्हाला जर हे जर मिळवायचं आहे, तुम्हाला निंदेनं सुख मिळवायचं आहे, तर दुसऱ्या तिकडे निंदा करणारा दुसऱ्या घरात तिकडे पलीकडे आहे कुठेतरी, तो हेच कार्यक्रम तिकडे करतोय, तो आपल्याबद्दल करतोय. मग ते सहन होत नाही. पण हे जर घ्यायचं तर ते मग तेही ॲक्सेप्ट करावं लागेल. मग ते तुमच्याबद्दल असं बोलत होते असं मग ऐकून घ्यावं लागतं कुठनं तरी. तर हे जे सगळं आहे ते लोभाचं आहे, संचय आहे, मनाच्या प्रवृत्ती खूप आहेत, भ्रम आहेत, त्याला पोकळ कल्पना आहेत, ते काळाच्या मध्ये वावरतं. हे सगळे मनाचे सापळे, ट्रॅप्स ऑफ द माइंड. कृष्णभगवताला ट्रॅप्स ऑफ द माइंड म्हणायचं. इफ यू आर ट्रॅप्ड इन द माइंड
तर तुम्ही सुखदुःखात अडकलाच म्हणून समजा, तुम्हाला सुटकाच नाही, शेवटपर्यंत मनुष्याच्या वाट्याला सुखदुःख राहील. हे आपण समजून कशासाठी घेतलं की या साऱ्यातून जे वाट्याला येतं ते एक सुख तरी असेल किंवा दुःख तरी असेल, त्या दोन्ही गोष्टींनी भरलेली गोष्ट ती कधीही तुम्हाला स्वतंत्रपणे अशी मिळणार नाही, त्याच्या पाठोपाठ लागून ते असेल. तेव्हा आपलं घर चांगलं आहे असं जर आपण म्हणत असो, चांगलं आहे याचा अर्थ काय, कोणापेक्षा तरी चांगलं आहे असं आहे. चांगलं ह्याला काही कल्पना नाही, याला काही नाहीच, सापेक्षच आहे ते. तर कशाच्या तरी पेक्षा ते चांगलं आहे. मग त्याच्यापेक्षा कशात अधिक चांगलं कुठलं तरी दिसतं, ते दिसलं की त्यापेक्षा काही आपलं चांगलं नाही आहे असं लगेच दुःख निर्माण होतं. कारण ते कशापेक्षा ते आहे, सापेक्षता ही भरूनच राहिली आहे मनामध्ये, त्याला त्याच्या पलीकडे निरपेक्ष विचार करण्याची सवय नाही. त्यामुळे त्याच्या मर्यादेत अशी सुखदुःख येत नाहीत, ही येतात ती अशीच येतात. आता याचा एक पर्याय पण आहे, तो सांगतो मग आपल्या मूळ ह्याच्या जाऊ त्या वाक्याचा, तो थोडासा काम आहे. तर याचा एक पर्याय आहे की जर सुखदुःख अशीच होणार असतील तर सुखाला दुःखाचा उतार आहे, दुःखाला सुखाचा उतार आहे, तो आपल्या हातात आहे. कारण हे सगळं मनाच्या क्षेत्रात तुलनेने चालतं, सापेक्षतेने चालतं. मग आता आपल्या हातात आहे की आपल्याकडे समजा घर आहे, जी कल्पना करू घर असेल तर झोपडीकडे बघायचं की महालाकडे बघायचं, हे आपल्या हातात आहे. त्याचं ते महाराज म्हणायचे देहाच्या देवाला औषधाचा नैवेद्य लागतो, तसं आहे ते, देहाच्या देवाला औषधाचा नैवेद्य लागतो म्हणायचे, तसं प्रकार झाला आहे. ते त्याची कुवतच तशी आहे. त्याला अपेक्षेने सुख होतं ना, अपेक्षेने कशाच्या तरी तुलनेने त्याला सुख होणार, कशाच्या तरी तुलनेने दुःख होणार. मग त्याला दुःखात तरी कशाला ठेवा, त्याला सुखातच ठेवा आणि त्याला झोपेकडे बघायला सांगावं. हे सोपे मार्ग आहेत. म्हणजे मनाच्या जर कचाट्यातून आपल्याला थोडं बाहेर पडायचं असेल तर त्याचा मार्ग त्याच्यातच आहे, कारण त्याला तुलनेनेच सुख होतं. मग तुलनेनेच करायचं असेल तर ती मागेऱ्याशी केली, ती याच्याशी केली, ही बिरबलाच्या रेगेसारखं आहे. त्यामुळे ते करता येणं शक्य आहे आपल्याला. तर तेवढं करून त्यातून बाहेर यावं हे चांगलं खरं सांगायचं तर. पण हे विचाराच्या क्षेत्रातलं सुखदुःख आहे, एवढं लक्षात ठेवावं. हे खरं जे आपल्याला मिळवायचं आहे त्यासाठी आपण जन्माला आलो नाही. हे सगळं मेंदूच्या क्षेत्रातलं सुखदुःख आहे, त्याच्याशी आपण त्यासाठी जन्माला आलो नाही. खरं जर काय असेल तर हे आपल्या लक्षात येईल की विचाराने मनुष्य सुखी दुःखी हो, तो लोभ मत्सर ह्या मनाच्या ट्रॅप किंवा त्याचे जे सापळे आहेत त्यांनी सुखी दुःखी हो, पण तो अजूनही तिथेच आहे, तो आनंदी नाही. आनंदात अजून त्याचा प्रवेश नाही. आपल्याला व्हायचं होतं ते खरं आनंदी व्हायचं. आपण जन्माला आलो ते आनंदी होण्यासाठी आहोत, किंबहुना आपण आनंदी आहोत हे समजून घेण्यासाठी आलेले आहोत. खरं सांगायचं तर जी समजूत दिलेली आहे ना ती मी चैतन्यमय आहे, आनंदित आहे हे समजून घेण्यासाठी आहे. तर तिथे जायचंच राहतं, कारण हा सापळा एवढा मोठा आहे की तो माणसाच्या शेवटपर्यंत त्याचा पाठलाग करायचा सोडित मनाचा सापळा, आणि म्हणून त्या सापळ्यात अडकायला होतं. तर हे विचाराच्या मार्गाने सुखाचं दुःख, दुःखाचं सुख पालटून दाखवणारे या बोटावर त्या बोटावर करतात, तसं हे प्रकार आहे. ठीक आहे, त्याही परीनं तो उपयुक्त आहे मनातून बाहेर पडायला. तो नाही जमला तर जे सुख वाटेल येईल, जे दुःख वाटेल येईल ते भोगा, हा मार्ग आहे. हे दोन्ही गोष्टी आहेत, पण या सगळ्या देहाच्या पातळीवर आहेत. आता याच्या पलीकडची पातळी माणसाला ठेवलेली आहे ती जी चैतन्याची आहे, जी आनंदाची आहे. तिथे केवळ आनंदच आहे. पण ते जर मिळवायचं असेल तर हे मनाचा हात सोडून द्यायला लागतो. मनाला सांगायचं तू हस्तक्षेप करायचा नाही, हे तुझं क्षेत्र नाही, निषिद्ध क्षेत्र आहे. मनाच्या दृष्टीने इकडे प्रोहिबिटेड, माइंड इज प्रोहिबिटेड, त्याने पुढे नाही प्रवेश करायचा. तर मग लक्षात येईल की त्याच्या पलीकडे अजून आपल्याला अस्तित्व आहे. देह तर आहेच, मन तर आहेच, पण त्याच्याही पलीकडे मला अस्तित्व आहे अजूनही, की जे फक्त आनंदमय आहे. जे लहानपणी तेच होतं, जे मोठेपणी तेच आहे, जे माझ्या म्हातारपणी तेच राहील, जे माझ्या मृत्यूपर्यंत तेच राहील, आणि मृत्यूच्या पुढेही ते शाश्वतात मिसळून जाईल. असं जे अस्तित्व आहे ते माझं अस्तित्व आहे. पण ते अस्तित्व मला मिळवायचं असेल तर मला हा हात सोडून द्यायला पाहिजे. सुखदुःख त्याच्यात आहे. ठीक, ते तर राहणारच काहीतरी. विरोधा की एकदा खातं उघडले म्हटल्यावर काहीतरी डेबिट क्रेडिट होत राहणारच रोज. होत येतं काय ते काय असेल तो हिशोब होईल शेवटी. पण मी त्यात राहणार नाही. मी माझा बाजूला, म्हणजे निसर्गदत्त म्हणायचे ते बरोबर आहे की आपल्याला स्वातंत्र्य आहे की तुम्ही देहाची तादात्म्य व्हा किंवा न व्हा, हे तुम्हाला स्वातंत्र्य आहे. म्हणून संतांच्याकडे देहदुःख असून ते आनंदात असू असतात. ते असू का शकतात तर ते डोंट आयडेंटिफाय देमसेल्स. ते त्याचे जे देह आहे त्याच्याशी तादात्म्य पावत नाहीत. ते म्हणतात देहाचं दुःख आहे, देह आटणार. डोकं आहे दुखतं माणसाचं, हो की नाही. हातपाय आहेत दुखतात, वळतात, होणार तसं. तर ते हातपाय आहेत ते कधीतरी वळणार, काहीतरी सप्लाय कमी जास्त होणार, हे होणार, कुठे झीज होणार, काय हे शरीराची वाढ घट झीज काय ते चालूच असणार आहे. तर त्याचे जे परिणाम म्हणून जे सुखदुःख असणार ते असणार. पण मी मुळातच देह नाही, त्यामुळे मग ते शिवोहम कशाला, ते त्यासाठीच आहे. तो त्याची जाणीव देण्यासाठी आहे की आपण चैतन्य स्वरूप आहोत. आपल्याला ह्यानी काही फरक पडला नाही. जे लहानपणी बदललं नाही, जे मोठेपणी बदललं नाही, जे म्हातारपणी बदलत नाही, ते खरं माझं स्वरूप आहे. पण हे समजून घ्यायला हा मनाचा हात सोडायचा म्हणजे याचा अर्थ एवढाच व्याख्याने करायचा झाला तर की मनाच्या पद्धतीनं वागणं सोडून द्यावं.
मनाच्या पद्धतीनं वागण्याची लहानपणापासून एक सवय लागलेली आहे. सुखाची गोष्ट आहे पळत सुटा, दुःखाची गोष्ट आहे पळ काढा, ही जी मनाची सवय लागलेली आहे, मसाल्याने मिळवा, लोहाने मिळवा, ह्याने मिळवा, ही मनाची जी पद्धत आहे जगण्याची ती सोडून देणं म्हणजे मनाचा हात सोडणं. एखाद्याचा हात सोडला की तो त्याच्या मार्गाने जातो. तुम्ही हात धरून ठेवला तर त्याच्याबरोबर तुम्ही परपटत जाता. तसं आहे तर मन तर आपल्या मार्गाने जाणारच आहे. मी हात धरला तर त्याच्या मार्गाने मला जावं लागेल. मग काय फेस करावं लागेल, तर कधी सुख येईल कधी दुःख येईल, ते फेस करावं लागेल. मी हात सोडून दिलेला असेल तर त्याच्या मार्गाने त्याला काय करायचं ते त्याच्या मरकटलेलं आहे, म्हणजे हे मगडच आहे म्हणलेलं त्याला, तर मरकटच आहे ते, तर त्याच्या त्या लीला ते करत राहील, त्याला करूच काय करायचं त्या. पण मी जो ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी मी पूर्वी होतो, त्याच ठिकाणी मी आज आहे आणि उद्याही राहीन. हे माझं खरं स्वरूप आहे. तेव्हा हे जे त्याचे मनाच्या पद्धती आहेत त्यानं जगण्याचं सोडून देणं, मग सुखही सुटेल आणि दुःखही सुटेल. सुख सुटेल म्हणजे सुख वाटायला येणार नाही का, ते येईल, पण त्यांनी उरळून जाणार नाही. मनुष्य आलंय ठीक आहे, असू दुःख आलंय असू दे, तर ते दोन्ही असू देच, काय त्याच्या पद्धतीने ते असणारच ना. कारण जगामधले सुख आणि दुःखाचा हा मनाचा खेळ आहे, तो काही थांबणारच नाही, तर ते येईलच, हे तर येईलच, हे होणारच आहे. तर ते त्याचं त्याला होऊ देत, म्हणजे सुख सुटेल आणि त्यामुळे दुःखही सुटेल. तुम्ही सुख सोडायला तयार नाही म्हणून दुःख सुटायला तयार नाही आहे ना, मग मी सुख सोडायला तयार आहे, मग दुःखही सुटेल माझं, मला सुख दुःख लागू नये, मी शांत राहू शकतो. ते जे शांत आनंद प्रसन्न असे असतात त्याचं कारण हे आहे की हे बाकी प्रयत्नांचं काय होईल माझ्या, तर प्रयत्नांचं काय होणार नाही. प्रयत्नांना मी जागरूक आहे, कारण मी चैतन्यमय असूनही पण ते आहे म्हणून तर उलटे प्रयत्न करतोय, तर त्यामुळे माझे प्रयत्न चालू राहतील. पण यत्न कसून करून मी या पद्धतीचे आहेत. यशोदे रामा न दे तुझी सत्ता, मी तर कसून केलेले आहेत, म्हणजे तसं साधेसुधे नाही केलेले. जो मनुष्य चैतन्यमय अवस्थेत राहून प्रयत्न करतो त्याचे प्रयत्न जास्तीत जास्त क्वालिटीचे असतात, जास्तीत जास्त गुणवत्तेचे असतात. मनाच्या स्वाधीन असलेला मनुष्य धडपडत असतो प्रयत्न करताना सुद्धा. हा मनुष्य धडपडत नाही, अत्यंत आत्मविश्वासाने व्यवस्थित प्रयत्न करतो. मग ते केल्यानंतर तो काय म्हणतो, आता जे मिळेल ते मिळेल असं आहे. कारण त्यामुळे माझ्या आनंदावर काही परिणाम होणारच नाही आहे हे जर ठरलेलं आहे. तर अशा तऱ्हेनं मग जे पुढे म्हटलेलं आहे, यशदे रामा न दे तुझी सत्ता, मग तुला जर द्यायचं असेल या प्रयत्नांना यश दे किंवा देऊ नकोस, तो तुझा प्रश्न आहे. मला त्यासाठी जे प्रयत्न करायला तुझी संधी दिलेली होतीस तिचं मी चीज केलेलं आहे, ते शरीराच्या साह्याने केलं, मन त्यासाठी वापरलं आणि मी त्या दोघांना सोडून दिलं. आता जो परिणाम आहे तो तुम्हाला दे. त्यामुळं मग मनाचा हात सुटला. मन काय म्हणतो, तू त्यात राहा, त्यात मी राहणार नाही. हे प्रयत्न केले, आता मी बाहेर येऊन कठार उभा आहे, आता जे पाणी वाहते ते मी पाहू शकतो. तसं तेव्हा आपल्याला लक्षात येईल की हे जे चैतन्य स्वरूप आहे ते हे खरं आनंद स्वरूप आहे. तर ते जर मी हात सोडले तर मी आनंदात राहीन. एकदा त्या मनाचं आपण थोडासा आपल्याशीच विचार करून बघावा की किती आपण त्याच्या स्वाधीन आहोत. खरं जर मनुष्य मनाधीन आहे, मागे एकदा म्हटलं तर आपल्याला कल्पना असेल की आपण खरोखर मनाधीन माणसं आहोत. तो मनाधीन अवस्थेतून बाहेर येणं एखाद्याच्या अधीन होतो. तसं एखाद्या इथे प्रत्येक मनुष्याचा विचार केला तर तो मनाच्या अधीन आहे. मनाच्या अधीन असायचं, मन आपल्या अधीन असू द्या. असं जर काही जमलं तर त्याला योग्य वेळेला कामाला लागतंच, ते वापरून झालं की ठेवून द्यावं. आपल्या वस्तू घरामध्ये एवढ्या असतात ते सगळ्या आपण त्या वेळेच्या त्या कामाला वापरतो आणि जागेवर ठेवतो ना, पण मन मात्र आपल्याबरोबर येतं सगळी सुखदुःख बघायला लावायला असं म्हणा, ते आपल्याबरोबर येतं, त्याला येऊ द्यायचं नाही, एवढं करावं एवढी. म्हणून यासाठी या अर्थाने मनाचा हात सोडल्याखेरीज आपल्याला आनंद होणार नाही. कारण आनंद ही एकच स्थिती आहे. मग अशी सांगितलं तसं सुख हवं असेल तर दुःख पण घ्यावं लागेल. तेव्हा दुःख टाळायचं असेल तर सुखही जाईल. हे जसं तिथे द्वंद्व आहे ते बरोबरच स्वीकारावं लागेल लावण्यासारखं, तसं आनंदामध्ये प्रतियोगी किंवा त्याला दुसरी बाजू नाही. आनंद एकच, त्यामुळे तो कायम तसाच आहे, तो फक्त आहे, एवढंच त्याचं स्वरूप आहे. त्यामुळे तिथे फक्त आपण सांगा, मला अगदी लहान मुलांनी सुद्धा सांगावं, मोठ्याने सांगावं आणि अगदी वृद्ध माणसाने सांगावं, आपण आहोत का नाही अशा तऱ्हेची कधी शंका नाही. आपण आहोत का नाही असं विचारलं, मी आहे एवढं एकच उत्तर येतं. मी नाही असं उत्तर येईलच कसं मला सांगा. आणि मुळात तांत्रिकदृष्ट्या मी नाही असं उत्तर कोणी देईल का? तार्किकदृष्ट्या शक्य नाही. मी आहे एवढंच उत्तर शक्य आहे, त्याला दुसरं मी नाही असं उत्तरच नाही जगामध्ये. तर ते जे जगामध्ये नाही तसंच हे आनंद केवळ आहेच, नाही असं उत्तरच नाही. म्हणून तो कायम राहू शकतो. तेव्हा मनुष्य ह्याच्या पलीकडे जाण्यासाठी जन्माला आलाय असं ते म्हटले. तो मनाच्या ह्या सापळ्यातून बाहेर पडून मग आनंदात पळापळ नाही हो. इकडे सारखी पळापळ आहे, ते सुख मिळतं तोपर्यंत दुःख वाटायला येतं, त्याच्यापासून पुन्हा पळ काढावं लागतं, तोपर्यंत दुसरी गोष्ट उभी राहते, तिच्यासाठी पळ काढ. ही पळापळ एकदा आनंदात असल्यावर नाही. जे काय करायचं ते कर्तव्य केलं, तिला सोडून म्हणजे नेकीकर कोय मिळाल काय ते चांगलं केलेलं आहे ते आता अर्पण करून टाकलं. आता ते काय महाराष्ट्राचं फळ द्यायचं ते बघतील, संत काय फळ द्यायचं ते बघतील त्याचं. तेव्हा असं सोडलं तर मग नित्य आनंद म्हणजे काय ते म्हणतात, तो माणसाला त्याची कल्पना येऊ शकेल. कधीतरी आपण थोडं सोडून देऊन पाहिलं म्हणजे लक्षात येतं की ह्याची चव काय आहे.
एकदा त्या आनंदाची माणसाला जर कल्पना आली तर मनुष्य ह्या मनाच्या आनंदाच्या मागे लागणार नाही की ही फसवणूक आहे, माझी मनाचे आनंद म्हणजे माझी फसवणूक आहे, लक्षात येईल त्याच्या, मग तो त्याच्या मागे लागणार नाही. महाराज एकदा म्हणाले, तेवढं फक्त आठवण तेवढी शेवटची करतो आणि थांबतो, की ज्याचा आनंद मला सांगा, असा जो आनंद ज्याच्यासाठी पळापळ करावी लागत नाही, कुठे जावं लागत नाही, यावं लागत नाही, काय करावं लागत नाही, काही न करावं लागत नाही, दोन्ही नाहीत त्याला, काही नाही, जसं आहे तसं, जस्ट एक्झिस्ट, यू एक्झिस्ट, आपण आहोत असतो फक्त, असं ज्याचा जो आनंद आहे, नुसतं असण्याचा आहे, तो इथेही असताना होता, घरी आहे, आपण काही वाचाल तरी आहे, आपण राहाल झोपाल खाल प्याल सगळं तो आहेच, आपण चैतन्यमय जसे कायम आहोत तसाच तो आनंद कायम आहे, त्यात पळापळ नाही, काही नाही. मग असं आहे, तेच फक्त नित्य आहे, बाकीचं सगळं अनित्य आहे. त्याच्याशी ताडून पाहिलं तर सगळं अनित्य आहे असं लक्षात येईल बाकीचं. मग महाराज म्हणले ते खरं आहे, हे आपल्या लक्षात येईल की ज्याचा आनंद नित्य टिकतो. आता एकदा ह्या आनंदाची कल्पना आपल्याला आली आहे, फक्त आपण तांत्रिकदृष्ट्या पाहतोय असू दे, पण निदान तांत्रिकदृष्ट्या तरी आपल्यासमोर असू दे, नित्य आहे. का तो नित्य आहे हे कळलं तर ज्याचा आनंद नित्य टिकतो त्याला नित्य दिवाळी आहे म्हणले. आपली 4 दिवसात संपती, तेवढ्यापुरतीच बळ आणलेलं असतं, मग ते अवसान जातं. दिवाळी संपली की जसं कर्ज काढलेलं असतं, पैसा काढलेला तेवढा एकदा खर्च करून मोकळं झालं, मग रिकामा होतं, हप्ते फेडत बसतो, दुसरं काही नाही, किंवा काय साठवले असले तर खर्च होऊन बसतात. तेव्हा असं उसणं आणलेलं अवसान जे आहे ते टिकत नाही. पण ज्याचं कायम हे आपलं आपण कुठे जगायला वेगळं अवसान आणतो, काय नाही, जगत असतो बस. आपण की आनंदात लहानपणापासून आहोत आणि अजूनही आहोत, तर तसंच ते खरं आनंदाचं आहे. म्हणून ज्याचा आनंद नित्य टिकेल त्याला नित्य दिवाळी आहे असं महाराज म्हणले. तशी नित्य दिवाळी खरी झाली पाहिजे. दिवाळी संपत आली, आता तुळशीची लग्न सुरू झाली ना, म्हणून आठवण दिवाळीची ते फटाके वाजवून दिलीच आहे त्यांनी. म्हणून ते महाराजांचं म्हणणं किती बरोबर असेल. आणि हे कळायला जी मनाची एक सूक्ष्मता लागेल त्याच्यानंतर आनंदाचा प्रांत सुरू होईल. ती सूक्ष्मता संतांच्या सहवासात नेहमी मिळते. म्हणून ती ग्रंथांच्या रूपाने, सत्संगाच्या रूपाने, कुठल्या तरी रूपाने आपण ती मिळवीत असावं किंवा ती घडावी अशी प्रार्थना केलेली आहे. पुढचा शनिवार नेहमीप्रमाणे, उद्याची उपासना नेहमीप्रमाणे 6 वाजता संध्याकाळी. देववसे चित्ती त्याची घडावी संगती, देववसे चित्ती त्याची घडावी संगती, देववसे चित्ती त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना, देव बसे चित्ती त्याची घडावी संगती, देव बसे चित्ती त्याची घडावी संगती. संत जनास वे भेटी नहो अंग संगे तुटी, संत जनास वे भेटी नहो अंग संगे तुटी, देव बसे चित्ती त्याची घडावी संगती, देव बसे चित्ती त्याची घडावी संगती. तुका म्हणे जिणे भले संत संघटने, तुका म्हणे जिणे भले संत संघटने, देव बसे चित्ती त्याची घडावी संगती, देव बसे चित्ती त्याची घडावी संगती, देव बसे चित्ती त्याची घडावी संगती. जानकी जीवन स्मरण जय जय राम.